हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित। बारामती पोलीस स्थानकात ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबत नोंद। सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए विरोधात तक्रार। रोहित पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार सीआयडीकडे सोपवली। मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा। 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांनाही पाणीपट्टी आणि मलनिसारण कर द्यावा लागणार। मुंबई पालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार। वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक। भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट। तरुणाकडेच राहण्याचा हट्ट करणाऱ्या तरुणीनं जबाब बदलला। व्हीसीएद्वारे झालेल्या सुनावणीत आईकडे परतण्याची व्यक्त केली इच्छा। बदलापुरातील अवैधरित्या स्त्री बीज विक्री प्रकरणी धक्कादायक माहिती उघड। स्त्री बीजासाठी लाखोंचा सौदा। न्यूज 18 मराठीच्या हाती लागलं रेड कार्ड। कल्याणहून बदलापूरकडे निघालेल्या लोकलमधून महिलेला खाली खेचलं। महिला डब्यात चढण्यावरून 2 महिलांमध्ये झाला होता वाद। ओडिशामध्ये अधिकाऱ्याच्या घरी सापडलं 4 कोटींचं घबाड। खाणीच्या उपसंचालकाला लाचखोरी प्रकरणी रंगेहात पकडलं। घरी पडलेल्या धाडीत 4 कोटींची रोकड, 130 ग्रॅम सोनं सापडलं। अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला दिले चटके। मीरा भाईंदरमधील धक्कादायक घटना। नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपी फरार। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर युगेंद्र पवारांनी मोठं विधान केलंय। आपला पक्ष एक होणार होता आहे हे खरं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दादांची ती इच्छा होती, साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तक्रार दाखल केली आहे। दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या प्रकरणाचा तपास करत असल्याचं स्पष्टीकरण मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलंय। आमदार रोहित पवारांनी दिलेल्या तक्रार अर्ज गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। जालना जिल्ह्यात मजुरांसह शेतकऱ्यांच्या योजनांचे 106 कोटी 72 लाख थकीत आहेत। दरम्यान अधिवेशनात आमदार बबनराव लोणीकर यांनी थकीत निधी देण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निधीबाबत दिलेल्या शिफारशी कचरा कुंडीत टाकल्या जातात असं म्हणत लोणीकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। यवत दंगल प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। शिवभोजन योजनेसाठी 55 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे। शिवभोजन योजना पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली। तर 70 कोटी निधी चालू वर्षात मंजूर करण्यात आला असून 55 कोटींची पुरवणी मागणी सादर करण्यात आली। अमरावतीचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रवीण पोटे यांच्या निवडीबाबत घोषणा केली।
भाजपला पश्चिम विदर्भात अधिक मजबूत करू अशी प्रतिक्रिया प्रवीण पोटेंनी नियुक्ती झाल्यावर केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबत वेग आलाय. जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचं आस्वाद पाटलांनी म्हटलंय. तर विधानसभेवर सुद्धा येणाऱ्या काळात आपला आमदार असणार असल्याचंही ते म्हणाले. चेतन सिंग केदार यांच्या निवडीविरोधात पंढरपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत नाव ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तर दरम्यान जिल्हा न्यायालयात काय निर्णय देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत अपक्षाने भाजपला पाठिंबा दिलाय. अपक्ष विद्या वेताळ यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. नवनिर्वाचित किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी ही माहिती दिली. कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे. अन्यथा जूनपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. तर उपोषणाला बसल्यावर एकाही मंत्र्याचं ऐकणार नसल्याचंही ते म्हणाले. जाणून बुजून मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावात दाखल झाल्या. तर राज्यपालांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी राष्ट्रपती मुर्मूंचं स्वागत केलं. मुंबई पालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत. पालिकेकडे सध्या 81,000 कोटींच्या ठेवी आहेत. ही रक्कम पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी ह्या मुंबईकरांसाठी वापरायच्या असतात. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या ठेवी वापरण्यात आल्यात. श्वेतपत्रिका काढायचं असेल तर गेल्या 25 वर्षाची श्वेतपत्रिका काढा असं म्हणत ठेवींबाबतच्या आरोपांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांनाही पाणीपट्टी आणि मलनिसारण कर द्यावा लागणार आहे. तर यापूर्वी या दोन्ही करातून सूट देण्यात आली होती. ज्या घरांमध्ये जलमापक बसवलेलं नाही तिथे पाणीपट्टी आणि मलनिसारण कर आकारला जाणार आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुंबई पालिकेकडून पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये एकूण 159.82 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर देवनार इथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प जून 2026 पर्यंत सुरू होणार आहे. पर्जन्य जलवाहिनीच्या विकासासाठी 1800 कोटींची तरतूद करण्यात आली. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयासाठी 136.70 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून आधुनिकीकरण, विस्तार, विदेशी पक्षी प्रदर्शन, दुर्मिळ रंगबिरंगी पक्ष्यांचे प्रदर्शन यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. बदलापुरातील अवैधरित्या स्त्रीबीज विक्री प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. स्त्रीबीजासाठी लाखोंचा सौदा झालाय. न्यूज 18 मराठीच्या हाती स्त्रीबीज विक्रीचं रेड कार्ड लागलंय. बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणी 5वी अटक करण्यात आली आहे. स्त्रीबीज विक्री करणाऱ्या टोळीला औषध पुरवठा करणाऱ्या फार्मासिस्टला अटक करण्यात आली आहे. तर सुमित सोनकांबळे असं आरोपीचं नाव असून तो विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषध पुरवठा करत होता. बदलापूर शहरातील अवैधरित्या स्त्रीबीज विक्री प्रकरणात सुलक्षणा गाडीकर, मंजुषा वानखडे आणि अश्विनी चाबुकस्वार या महिला आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिगवण कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण आलंय. तर संबंधित तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा कोर्टात व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी कोर्टासमोर तरुणीने ही इच्छा व्यक्त केली. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आमदार संजय केणेकर, निरंजन डावखरेंकडून लक्षवेधी मांडण्यात आली. दरम्यान सरकारकडून तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आल्याची माहिती मंत्री आशिष शेलारांनी सभागृहात दिली. मालेगाव महापालिकेच्या विद्युत कार्यालयातील
नमाज पठणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यालयात जाऊन हनुमान चालीसा पठण केले. अधिकाऱ्यांना निवेदन